पैसे कमवणे जर तुम्ही गरीबच राहत असाल, तर समस्या तुमच्या पैशात नाही, समस्या आहे तुमच्या पैशांना कामाला न लावण्यात. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही, तर तुम्ही आयुष्यभर फक्त कामच करत राहाल, पैसे कधीच तुमच्यासाठी काम करणार नाही. तुम्ही कधी विचार केला आहे का, की बँकेत पैसे ठेवूनही माझी संपत्ती वाढत का नाही? शेअर मार्केट ऐकायला भारी वाटते, पण भीती पण वाटते. म्युच्युअल फंड म्हणजे नेमकं काय? फसवणूक तर नाही ना? आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला म्युच्युअल फंड असं समजावून सांगणार आहे, की जसं लहान मुलालाही कळेल आणि मोठ्यांना झटका सुद्धा बसेल. पण आधी एक सत्य आहे का? गरीब माणूस पैसे वाचवतो आणि श्रीमंत माणूस पैसे गुंतवतो आणि इथेच म्युच्युअल फंड खेळात येतो. पॉइंट नंबर 1, म्युच्युअल फंड म्हणजे काय? समजा तुम्ही आणि मी आणि अजून 100 लोक एकत्र येऊन पैसे जमा करतो. तुमच्याकडे 5,000, माझ्याकडे 10,000 आणि इतरांकडे वेगवेगळे अमाउंट. सगळे मिळून झाले 50 लाख. आता सांगा, 50 लाखाने मोठ्या कंपन्यांचे शेअर घ्यायला जास्त ताकद आहे की 5,000 ने? हीच कल्पना म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड म्हणजे जादू नाही, पण योग्य वापर केला तर तो जादूपेक्षा कमीही नाही. म्युच्युअल फंड कसा काम करतो? लोक पैसे गुंततात, म्युच्युअल फंड कंपनी ते पैसे जमा करते. एक प्रोफेशनल फंड मॅनेजर त्या पैशातून शेअर्स, बॉन्ड, गोल्डमध्ये गुंतवणूक करतो. नफा झाला तर तुम्हालाही फायदा आणि तोटा झाला तर जोखीमही वाटून घेतली जाते. एकटा पडला तर धोका आणि गटात असला तर ताकद असते. पॉइंट नंबर 1, मला शेअर मार्केट समजतच नाही. हा सगळ्यात मोठा भीतीचा मुद्दा आहे. चार्ट्स, नंबर, लाल हिरवे लाईन्स डोक्यात फिरताना लोक गुंतवणूक करतच नाही, कारण त्यांना वाटतं आपल्यासाठी नाही आहे. तर मग सोल्युशन काय आहे? म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला काहीच समजायची गरज नाही, कारण निर्णय घेतो एक एक्सपर्ट फंड मॅनेजर. तुम्ही फक्त काम करा, पैसे गुंतवा आणि बाकी काम प्रोफेशनल करतो. पण थांबा, हे सगळं असेल तर सगळे लोक श्रीमंत का नाही? पॉइंट नंबर 2, पैसे बुडाले तर? मार्केट पडलं तर काय? 2008 सारखं काही झालं तर? भीती खरी आहे. लोक चुकीच्या वेळेला घाबरून पैसे काढून टाकतात आणि मग तोट्यात जातात. सोल्युशन काय आहे? लॉंग टर्म गेम खेळा. म्युच्युअल फंड हा झटपट श्रीमंतीचा जुगाड नाही. हा आहे 5 ते 10 ते 15 वर्षांचा खेळ. जितका जास्त वेळ तुम्ही मार्केटमध्ये घालवाल, तितका जास्त तुम्हाला फायदा होईल. इतिहास बघा, मार्केट पडतो पण पुन्हा वर येतो. जो संयम ठेवतो तोच जिंकतो. पण अजून एक मोठा प्रॉब्लेम आहे, जो कोणी सांगत नाही. पॉइंट नंबर 3, माझ्याकडे मोठी रक्कम नाही. महिन्याला 50,000 नाहीत माझ्याकडे. गुंतवणूक श्रीमंतांसाठी आहे. लोक सुरुवातच करत नाही. मग सोल्युशन काय आहे? SIP. SIP म्हणजे दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूक. 500, 1000, 2,000 रुपये इतक्यातही सुरुवात करता येते. मोठा पगार नाही, सातत्य हवं. समजा एक माणूस रोज चहा, सिगरेटवर 50 रुपये खर्च करतो. दुसरा माणूस तेच SIP मध्ये टाकतो. 20 वर्षांनी काय फरक असेल? पहिल्याजवळ सवय आणि दुसऱ्याजवळ संपत्ती. पण लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड सगळ्यांसाठी आहे, पण सगळे त्यातून श्रीमंत होत नाही. का? कारण शेवटचा नियम, गोल्डन रूल्स ऑफ म्युच्युअल फंड. लॉंग टर्म राहा, पॅनिक करू नका. SIP सुरू ठेवा. सोशल मीडियाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका. डिसिप्लिन ठेवा. म्युच्युअल फंड हा पैसा वाढवतो, पण फक्त संयमी लोकांचा. इन कन्क्लुजन, आज तुम्ही एक निर्णय घेऊ शकता. हे सगळं अवघड आहे, नंतर बघू, किंवा आजच सुरुवात करतो. लक्षात ठेवा, पैसे कमवणं महत्त्वाचे आहे, पण पैसे वाढवणं गरजेचं आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज ओव्हर अँड आउट.